धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर विरोधकांच्या निशाण्यावरती असलेल्या सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंविरोधात आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी बदल्या आणि पदोन्नतीमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। या प्रकरणी आपण ईडी, सीबीआय आणि एसीबीकडे तक्रार करणार असल्याचं धस यांनी म्हटलं। या कृषी विभागाच्या घोटाळ्यात सहभाग असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा आणि त्या सर्व अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली। सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या काळातील बदल्यांचं रेड कार्डच वाचून दाखवलं। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्या आणि पदोन्नत्या या प्रक्रियेमध्ये सुद्धा 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। सीबीआय, ईडी, अँटी करप्शन डिपार्टमेंट महाराष्ट्र म्हणजे एसीबी महाराष्ट्र, माननीय मुख्यमंत्री की माननीय राज्यपाल, केंद्र सरकार यांच्याकडे सविस्तर पुराव्यासह तक्रार दाखल करणार आहे।